नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तुम्हाला कमी वेळेत अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहे, तर एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो, रेडी स्टडी अँड गो. तर रेडी स्टडी अँड गो ही जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करून देईल. तर बघा, रेडी म्हणजे काय की तुम्हाला आधी प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे जर तुमचा टाइम टेबल आलेला असेल, एक्झामिनेशनचा जर टाइम टेबल आलेला असेल, तर आल्यानंतर आपल्याला एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आहे याचं जे काही स्ट्रॅटेजी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर स्ट्रॅटेजी इथं दिलेलीच आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जो काही सिलेबस आपल्याला त्या सब्जेक्टसाठी दिलेला आहे किंवा त्याचं जे काही वेटेज आहे, सिलेबसमध्ये खूप सारे म्हणजे युनिट असतात, तर त्या युनिटमध्ये कोणत्या युनिटला किती वेटेज दिलेलं आहे, कोणत्या युनिटमध्ये कोणते टॉपिक आहे, हे साधारणपणे तुम्हाला प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. म्हणजेच या ज्या प्रिव्हियस जो डेटा आहे किंवा प्रिव्हियस ज्या गोष्टी आहे या तुम्हाला पुढे मदत करणार आहे. ओके, म्हणजेच काय करायचंय, सिलेबस घ्यायचा आहे, कोणते टॉपिक आहे, हे कोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आता जनरली काय असतो मित्रांनो, आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये मधले जे काही टॉपिक आहे ते सगळेच्या सगळे क्वेश्चन पेपर मध्ये नसतात, बरोबर. तर आपल्याला नेमकं लक्षात घ्यायचंय की सिलेबस काय आहे आणि कोणत्या टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे स्टडी करायचा आहे आणि कोणत्या टॉपिकला किती वेटेज असतं याचं साधारणपणे रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला ही पहिली गोष्ट करायची आहे, सिलेबस अँड वेटेज. एखाद्या युनिटला किती वेटेज आहे, कोणता टॉपिक हा चांगल्या प्रकारे विचारलेला असतो, हे या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन करून घ्यायची आहे. नंतर कलेक्ट द स्टडी मटेरियल. ओके, आता स्टडी मटेरियल म्हणजे काय की जनरली जे काही स्टाफचे चांगल्या प्रकारचे हँड रिटन नोट्स असतात किंवा काही चांगले पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असतात, ते तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचे आहे. ओके, काही चार्ट्स असतात, काही डायग्राम्स असतात, काही शॉर्ट नोट असतात, हे जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचे आहेत. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे काही ठिकाणी मिळालेले असतात, तर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे जे काही स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, यात स्टडी मटेरियल मध्ये काय की काही पेपर सोल्युशन्स असतात ते सुद्धा या ठिकाणी कलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर असं जे काही प्रिव्हियस मटेरियल आहे ते कलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे मेक स्टडी प्लॅन. जसं तुमचं टाइम टेबल असेल, जसं तुम्हाला वेळ मिळालेला असेल, जसं तुम्ही वेळ मॅनेज करू शकत असाल, त्याचा एक पर्टिक्युलर टाइम टेबल तुम्हाला हा आखून घ्यायचा आहे. म्हणजेच काय आहे की जनरली विद्यार्थी काय करतात की रात्री अभ्यास करतात. ओके, तर रात्री काय असतं मित्रांनो, दिवसभर तुम्ही काहीतरी काम केलेलं असतं, त्याच्यामुळे काय की रात्री हे शरीर थकलेलं असतं. म्हणून काय करतात की जनरली विद्यार्थी रात्री अभ्यास करतात आणि काही वेळेस काय होतं की त्या थकव्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येत नाही. म्हणून काय करायचंय की जनरली तुम्ही जर सकाळी 4 ते 5 वाजता जर उठले आणि 4 ते 5 वाजेपासून उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला, तर हा जो अभ्यास असेल तो चांगल्या म्हणजे दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणून सकाळी सकाळी लवकर उठून, म्हणजे रात्री लवकर झोपायचंय, सकाळी लवकर उठायचंय आणि लवकर उठून तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास केला. कारण काय आहे, सकाळी जर तुम्ही लवकर उठले तर जे काही डिस्टर्बन्सेस असतात, म्हणजे जो काही बाहेरचा आवाज असेल किंवा सडनली कोणीतरी येतं, गेस्ट येतात किंवा अशा जे काही वेगवेगळ्या ऑब्स्ट्रॅकल्स असतात ते तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळत नाही. म्हणजे सकाळी जर तुम्ही लवकर उठले तर तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन फुल अभ्यास करता येतो, नो डिस्टर्बन्स असतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. आणि या वेळेस जर तुम्ही एखादा नवीन टॉपिक जर शिकत असाल तर तो चांगल्या प्रकारे लवकर समजण्यास मदत करतो. म्हणून सकाळी सकाळी अभ्यास करणं हे खूप फायद्याचं असतं. ओके, तर हा फायद्याचा एक टाइम झाला. दुसरा जो टाइम आहे तो म्हणजे काय की साधारणपणे 12 ते 3 पर्यंतचा जो टायमिंग आहे तो साधारणपणे एक शांत पिरियड हा जनरली असतो. ओके,
म्हणजे जर सकाळी तुम्ही अभ्यास केलेला असेल तर सकाळी अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तो 12 ते 3च्या दरम्यान जो काही तुम्ही शेड्यूल केलेला आहे तो थोडाफार रिव्हिजन करून घ्यायचा आहे. पुन्हा नवीन एखादा टॉपिक असेल तो सुद्धा त्या ठिकाणी स्टडी करून घ्यायचा आहे. तर हे सकाळचे 3 तास आणि दुपारचे 3 तास म्हणजे 6 तास हे तुम्ही चांगल्या प्रकारे हे युटिलाइज करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टडी प्लॅन हे करू शकतात. त्याच्यानंतर सेट क्लिअर गोल्स. ओके, आता सेट क्लिअर गोल्स म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी सब्जेक्ट हे द्यायचे. ओके, काही बॅकलॉग असतील, काही रेग्युलर सब्जेक्ट असतील, तर त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, की कोणता सब्जेक्ट मला कठीण जातो आहे तो या ठिकाणी तुम्हाला आधी स्टडी करायचा आहे. कोणता सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी आवडतो आहे, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला इंटरेस्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी स्कोअर पण करू शकतात, असा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे जो काही सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचे कॅटेगरीज तुम्ही या ठिकाणी करू शकतात आणि त्याप्रमाणे तुमचं जे काही गोल आहे, म्हणजेच जर एखादा सब्जेक्ट जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही काय विचार करणार, की त्या ठिकाणी कमीत कमी पासिंग तरी व्हायला पाहिजे. एखादा जर सब्जेक्ट तुम्हाला आवडता सब्जेक्ट असेल, तुम्ही चांगल्या प्रकारे तो सब्जेक्ट जर समजला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स म्हणजे स्कोअर या ठिकाणी करू शकतात. ओके, म्हणजेच चांगल्या प्रकारे 70 ते 80% मध्ये तुम्ही त्या ठिकाणी हा जो गोल आहे तो तुम्ही सेट करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जशी तुमची कॅपॅबिलिटी आहे, जसं तुम्ही अंडरस्टँड करू शकतात एखाद्या सब्जेक्टसाठी, तर अशा पद्धतीने हे गोल जे काय आहे ते सेट करू शकतात. ओके, तर हे सेट क्लिअर गोल, तर हे आहे रेडी टू प्रिपरेशन. ओके, तर हे रेडी झाल्यानंतर आता तुम्हाला ऍक्च्युअल जे काही एक्झिक्युशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ओके, तर रेडी झालेले आहात. आता तुम्हाला ऍक्च्युअल स्टडी जे काही प्रिपरेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे लर्निंग. आता स्टडी करायचं आहे, तर स्टडी करण्यासाठी पहिलं जे काही गोल आहे ते म्हणजे PPQA टेक्निक. आता PPQA टेक्निक म्हणजे जसं तुम्हाला दिसतच आहे, प्रिव्हियस पेपर क्वेश्चन आन्सर. तर 2 ते 3 क्वेश्चन पेपर तुम्हाला घ्यायचे आहेत. तर ते 2 ते 3 क्वेश्चन पेपर का घ्यायचे आहेत, कारण एखाद्या टॉपिकवर कोणता म्हणजे कसा क्वेश्चन विचारलेला आहे, कोणता क्वेश्चन किंवा कोणता टॉपिक हा फ्रिक्वेंटली आस्क आहे, हे तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू करायला मदत करतो. ओके, आणि जर त्याचे क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे सोल्युशन जर तुम्हाला अवेलेबल असेल तर ते त्याचे क्वेश्चन अँड आन्सर कसे असतात, कसे आपल्याला लिहायचे असतात आणि ते चांगल्या प्रकारे कसे काय आपण अटेम्प्ट करू शकतो, हे तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू करायला मदत करतात. म्हणून हा PPQA टेक्निक जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायची आहे. नंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला बसतात, ज्यावेळेस तुम्ही ठरवलेलं आहे की ह्या वेळेत मला अभ्यास करायचा आहे विदाऊट एनी ऍब्स्ट्रॅकल, तर तुम्ही ठरवून घ्यायचं आहे की जो काही वेळ मी निवडलेला आहे तो काहीही झालं तरी मी माझी जी काही सीट आहे ती सोडणार नाही. भलेच गेस्ट आले किंवा काही गोष्टी मला ऑब्स्ट्रॅकल मध्ये येत आहेत, तर ते अवॉइड करायचे, त्याला अवॉइड करायचं आहे आणि पूर्णपणे तुम्हाला तो जो काही अभ्यास आहे तो क्लिअर करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. तर कसा करायचा आहे, 25 मिनिटं अभ्यास करा, एखादा टॉपिक निवडा, तो निवडल्यानंतर तो अभ्यास करा, थोडा 5 मिनिटं ब्रेक घ्या, पुन्हा तो एखादा नवीन टॉपिक घ्या किंवा तोच टॉपिक पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर असे 25-5 मिनिटं जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी युटिलाइज करू शकतात. त्याच्यानंतर मेक युअर ओन नोट्स. जर तो टॉपिक तुम्ही अभ्यास केलेला असेल तर अभ्यास केल्यानंतर स्वतःचे नोट्स तुम्ही काढा, स्वतःचे डायग्राम्स काढा, त्याचे जे काही लेबल्स असेल ते व्यवस्थित लिहा, जे काही चार्ट असेल ते व्यवस्थित लिहून घ्या, त्याच्यानंतर जे काही फ्लो चार्ट असतील ते सुद्धा या ठिकाणी लिहून घ्या. त्याच्यानंतर काही थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात, त्याचे जे काही मेन हायलाइटेड पॉइंट्स जे असतील ते व्यवस्थित लिहून घ्या स्वतःच्या हाताने. कारण काय असतं, जर एखादी गोष्ट आपण स्वतःच्या हाताने करत असेल किंवा आपण ती चांगल्या प्रकारे लिहून ठेवत असेल तर ते चांगल्या प्रकारे आपल्या मेंदूमध्ये किंवा मेमरीमध्ये हे स्टोअर असतात. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करणार ड्युरिंग द एक्झामिनेशन तर ते चांगल्या प्रकारे ते व्यवस्थितरित्या तुम्ही ते लिहू शकतात. तर मेक युअर ओन नोट्स. नंतर प्रॅक्टिस 3 or 4 क्वेश्चन्स, म्हणजे एक्झाम्पल जे असेल
जे न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट असतील तर ते तुम्ही काय करायचंय की त्याच्याशी जे रिलेटेड जे न्यूमेरिकल्स असतील ते 3 ते 4 न्यूमेरिकल. आता जसं मी तुम्हाला सांगितलंय PPQA ही टेक्निक वापरायची, म्हणजे काय की ते जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधले जे काही न्यूमेरिकल्स आहेत तर ते न्यूमेरिकलचे जे काही टॉपिक्स आहेत ते निवडायचे आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. नंतर ही पण महत्वाची गोष्ट आहे, सॉल्व अ फुल लेंथ पेपर. म्हणजे जसं तुम्ही एक्झाम मध्ये 2.5 ते 3 तास बसलेले आहात तसं पेपरच्या आधी म्हणजे 1 ते 2 दिवसाआधी तुम्ही काय करायचंय, एक क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे, म्हणजे ऑब्व्हियसली सॉल्व क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे. ओके, तो काय करायचा आहे, तो तुमच्या याच्याने सॉल्व्ह करून घ्यायचा, म्हणजे 2.5 तास पूर्णपणे बसायचं. बसल्यानंतर मी किती मार्काचं हे अटेम्प्ट करू शकतो आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वतःला म्हणजे त्या वातावरणामध्ये स्वतःच्या शरीराला आणू शकतात. ओके, म्हणजे हे जे काही वातावरण आहे ते तुमच्या शरीराला लावून घेऊ शकतात, म्हणजे ती जी काही सवय आहे ती लावून घेऊ शकतात. म्हणजेच कमीत कमी एक वेळा तरी पेपरच्या आधी 2 ते 2.5 तास हे तो जसा तुम्ही त्यावेळेस सॉल्व्ह करतात तसं तुम्ही स्वतःला ती सवय लावून घ्यायची आहे. म्हणजेच फुल लेंथ पेपर सॉल्व्ह करण्याची सवय तुम्हाला ही पेपरच्या आधीच लावून ठेवायची आहे. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करत असाल किंवा तो क्वेश्चन अटेम्प्ट करत असाल तर एकदम चांगल्यारीत्या तुम्हाला तो जो काही क्वेश्चन आहे किंवा तो क्वेश्चन पेपर आहे तो सब्जेक्टचा तुम्ही चांगल्यारीत्या तो लिहू शकता. तर हे आहे रेडी, स्टडी. आता पुढे जायचंय गो. आता गो म्हणजे काय आहे की आता एक्झिक्युशन झाल्यानंतर आता तुम्हाला ऍक्च्युअल त्याच्यावर काम करायचंय. म्हणजेच बघा, आता गो म्हणजे काय की आपल्याला एक्झामिनेशनला जायचंय. तर एक्झामिनेशनला जाण्यापूर्वी आणि एक्झामिनेशन देत असताना या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर एक्झामिनेशन जाण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की रिव्हिजन करून घ्यायचे. जे काही नोट्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, जे काही चार्ट आहेत, जे काही कंपॅरिझन आहे किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स लिहिलेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायचं आहे आदल्या दिवशी. नंतर ज्या दिवशी तुम्ही पेपर लिहायला बसणार आहात, पेपर तुमच्या ज्या दिवशी हातात म्हणजे जसा आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, व्हिजन 5. व्हिजन म्हणजे काय की जो क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आलेला आहे तो आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा. वाचल्यानंतर कोणता क्वेश्चन मला चांगल्या प्रकारे येत आहे, कोणता क्वेश्चन पेपर मला समजलेला नाही आहे किंवा कोणता क्वेश्चन मी अटेम्प्ट नाही करू शकत आहे तर त्याला क्रॉस करायचं आहे, त्याच्याकडे वळायचं सुद्धा नाहीये. तर ह्या गोष्टी एकदम व्हिज्युअलाइज करून घ्यायच्या आहे. एक 5 मिनिटात पूर्ण ते चित्र जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे जे 2.5 तासात मी जे काही लिहिणार आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी व्हिज्युअलाइज करून घ्यायचं आहे. म्हणून व्हिजन 5 हे मी दिलेलं आहे. 5 मिनिटात जे काही आहे ते तुम्हाला व्हिजन करून घ्यायचं आहे. आणि व्हिजन करून घेतल्यानंतर सगळ्या जे काही कॅटेगरी आहे म्हणजे जे तुम्हाला आधी समजलेलं आहे ते आधी लिहायचं आहे. म्हणजे जशी कॅटेगरी तुम्ही करत जाणार तसं तसं ते लिहायचं आहे. ओके, तर ही व्हिजन 5 ही गोष्ट केलेली आहे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट. तर भरपूरसे विद्यार्थी मला सांगत असतात, सर एखादा क्वेश्चन पेपर जर मी लिहायला बसलो तर मला टाइम पुरत नाही. ओके, तर असं कधी नसतंच मित्रांनो. कारण काय असतं की एखादा क्वेश्चन पेपर एखाद्याने सेट जर केलेला असेल तर तो क्वेश्चन साधारणपणे तो 10 ते 15 मिनिटात सॉल्व्ह होईलच. म्हणजे एक सर्वसाधारण विद्यार्थी असेल तो साधारणपणे तो जो क्वेश्चन असेल कुठलाही असो, एकतर न्यूमेरिकल बेस क्वेश्चन असेल किंवा थेरॉटिकल बेस क्वेश्चन असेल तर तो साधारणपणे 10 ते 15 मिनिटात हे 100% सॉल्व्ह तो करू शकतो जर त्यांनी तो चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असेल तर. ओके, तर अशा पद्धतीने जर विचार केला तर म्हणजेच आणखी जर आपण विचार केला तर कन्सिडर करा की एखादा क्वेश्चन पेपर मध्ये मला 2.5 तास दिलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 150 मिनिटं आहेत. तर 150 मिनिटं जर आपण कन्सिडर केले की फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 क्वेश्चन अटेम्प्ट करता आहात, 2.5 तासामध्ये 10 क्वेश्चन अटेम्प्ट करताय, तर तुम्हाला काय होणार आहे, तर 15 मिनिटात एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला अटेम्प्ट करायला मिळतोय. बरोबर आहे. म्हणजे टोटल 100 पैकी जर तुम्हाला अटेम्प्ट करायचं असेल तर 100 पैकी अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, तर हे झालं 100 साठी 10 क्वेश्चन्स. म्हणजे एक
एक जनरल एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो आहात. तर मला जर कम्प्लीट अटेम्प्ट करायचा असेल तर 10 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. तर मी जर विचार केला तर साधारणपणे जर एखादा विद्यार्थी जर घेतला तर 100 पैकी 100 म्हणजे 10 क्वेश्चन तो अटेम्प्ट करू शकत नाही. बरोबर आहे. तर तो काहीतरी 7 ते 8 क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहेत. बरोबर. म्हणून काय होणार आहे की एक क्वेश्चन जर मी अटेम्प्ट करायला बसलो, जर मी फॉर एक्झाम्पल 7 क्वेश्चन मला अटेम्प्ट करायचे आहेत, तर एक क्वेश्चन जर मी अटेम्प्ट करायचा असेल तर साधारणपणे 20 ते 22 मिनिटं मला लागणार आहे. तर 20 ते 22 मिनिटांमध्ये माझं चांगल्या प्रकारे त्याचा आन्सर हे लिहू शकतो, चांगल्या प्रकारे त्याचं रिव्हिजन हे म्हणजे अंडरस्टँड करून त्या गोष्टी मला त्याच्यामधून लिहू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर 100% तुमचा टाइम हा मॅनेज तुम्ही करू शकता. ओके. एखादा क्वेश्चन किती मार्काला विचारलेला आहे हे चांगल्या प्रकारे आधी बघून घ्या. 6 मार्काला जर विचारला असेल तर तो साधारणपणे जो पॉइंट वाईज जर तुम्ही लिहिले तर साधारणपणे 2 पेज मध्ये त्याचा आन्सर हे कम्प्लीट झालेलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जसं विचारलेलं असेल तसं. म्हणजे जर एखाद्या क्वेश्चन मध्ये जर डायग्राम काढण्याची जर वेळ आली तर डायग्राम सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही काढू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचा वेळ जर मॅनेज केला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या क्वेश्चन पेपर मधून चांगल्या मार्क्स हे मिळवू शकतात. ओके. तर हे टाइम मॅनेजमेंट झालं. त्याच्यानंतर डोंट अटेम्प्ट ऑर क्वेश्चन. तुम्हाला काय करायचं की ऑर क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट करायचे नाहीये. म्हणजे एक्स्ट्रा जर तुम्ही केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 और 2 असेल तर 1 और 2 मध्ये जर सपोज 1 ला तुम्हाला 10 मार्क मिळालेले आहे आणि 2 ला जर फॉर एक्झाम्पल 8 मार्क मिळालेले तर 100% तुम्हाला किती मार्क मिळणार आहे? 10 मार्क मिळणार. जर 8 मार्क मिळवण्यासाठी जो काही वेळ तुम्हाला गेलेला आहे तो 100% झिरो झालेला आहे, कारण त्याचा आउटपुटच नाही मिळणार आहे. मग तुमचा काय झालाय तिथं टाइम लॉस झालेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये. त्याच्यानंतर बघा, डू नॉट पॅनिक द एक्झामिनर. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आता याच्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहितात तर लिहित असताना काय करतात की क्वेश्चन नंबर पूर्णपणे लिहित नाही. सपोज क्वेश्चन नंबर 1 लिहितात, पण तो क्वेश्चन 1 मधला कोणता बीट आहे, ABC कोणता आहे हे जनरली विद्यार्थी लिहित नाही. आणि लिहित नाहीत म्हणजे काय की ते जनरली जे काय आन्सर असेल ते लिहित जातात. म्हणजे एक्झामिनरला आधी विचार करावा लागतो की हा क्वेश्चन कोणत्या याच्यामधला आहे, क्वेश्चन नंबर 1B मध्ये आहे, C मध्ये आहे की कोणता आहे, हे त्याला विचार करावं लागतं. तर जनरली काय असतं मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय तर बघा, सपोज क्वेश्चन नंबर 1A असेल, डिफाईन न्यूटन्स लॉ. बरोबर आहे. तर हे पूर्णपणे न लिहिता तुम्ही काय करायचंय की एक टायटल द्यायचं आहे, न्यूटन्स लॉ. बरोबर आहे. मग क्वेश्चन नंबर 1A न्यूटन्स लॉ असं लिहायचं आहे. त्याचा खाली जे काही आन्सर असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने ते लिहायचं आहे असं. बरोबर आहे. नंतर बघा, काही विद्यार्थी काय करतात की खूप सारं रॅन्डम क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करत असतात. काही गोष्ट म्हणजे यात काही दुमत नाहीये मित्रांनो, तुम्ही रॅन्डम क्वेश्चन सुद्धा लिहू शकतात. पण जनरली काय होतं की सिक्वेन्शियली जर तुम्ही लिहित गेले तर तुम्ही चांगल्या प्रकारे इम्प्रेशन हे त्या एक्झामिनरवर टाकू शकतात. नंतर काय करतात मित्रांनो, काही विद्यार्थी काय करतात, ज्या काही डायग्राम्स असतात ते प्रॉपरली काढत नाही. म्हणजे क्लीन अँड नीटनेस ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही या ठिकाणी आणू शकतात. म्हणजे जे काही स्पेसिंग असेल, जे काही अंडरलाईन्स असेल ते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. म्हणजे एखादा जर थेरोटिकल थेरी असेल, म्हणजे थेरोटिकल क्वेश्चन्स असेल तर ते व्यवस्थित पॉइंट वाईज हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. तर ह्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली मॅनेज केल्या तर 100% तुमचं जे काही आउटपुट असेल ते तुम्हाला चांगल्या मार्क्स मध्ये हे मिळू शकतात. तर अशा पद्धतीने गेट सेट गो ही जी काही स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. तर फ्युचर एक्झामिनेशन साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवा. थँक्यू अँड गुड बाय.